नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील बोडके या गावी आलेलो आहे। आपल्याला जे दृश्य पाहायला मिळत आहे त्या बोडके गावातील वामनराव जाधव यांच्या सीताफळीच्या बागेत आलेलो आहे आणि कृषी वारीची जो पहिला भाग आहे तो पहिला भाग आज वामनराव जाधव यांच्या बागेत आपण करणार आहोत। खरं तर वामनराव जाधव यांची ओळख अशी आहे की ते बोडके गावचे माजी सरपंच आहेत। त्यांच्या मंडळी शोभाताई, शिमाताई याही बोडके गावच्या माजी सरपंच आहेत आणि विशेष म्हणजे ते माळकरी आहेत। म्हणजे पंढरीची वारी, राजकीय वारी, ह्या दोन्ही वारी केल्यानंतर आता आपण आपल्या पहिल्या भागासाठी आज आपण त्यांना घेतलेला आहे ते कृषी वारी आणि कृषी वारीचा शुभारंभ आज आपण त्यांच्या बागेमध्ये करतोय। खरं तर बागेचा तोडा झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या तात्यांनी सीताफळ आणलेले आहेत। आपण बघताय ही सीताफळ एक नंबरची सीताफळ आहेत। खरं तर तात्यांनी ही कशी सीताफळची इतकी चांगली निर्मिती केली या संदर्भात आपण खास त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। तात्या, कृषी वारीमध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत मानदेश भूषण परिवारातर्फे। खरं तर मी तुम्हाला तुमची ओळख करून दिलेली आहे। अशी पंढरीची वारी, राजकीय वारी केल्यानंतर आज तुम्ही कृषी वारीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर कृषी वारीमध्ये तुम्ही प्रवेश करताना एक सांगा की आता तुम्ही सीताफळीची लागवड केलेली आहे, तर सीताफळीची लागवड करण्यापासून ते पीक तोडे म्हणजे मार्केटिंग होण्यापर्यंत हा कसा प्रवास तुमचा सुरू झाला? म्हणजे नमस्कार, या ठिकाणी आमच्या शेतीमध्ये आम्ही गोल्डन व्हरायटीची झाडे लावलेली आहेत। ही झाडं 7 वर्षाची आहेत। या झाडांची छाटणी मी डिसेंबर मध्ये केलेली होती आणि त्याचं पहिलं पाणी 1 जानेवारीच होतं आणि त्याचा फायदा असा मला झाला की जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये मला चांगली सिटिंगला मदत, वातावरण चांगले मिळाल्यामुळे सिटिंग चांगलं झालं आणि त्याच्यामुळं मला या ठिकाणी आता जो दर होता आता जून मध्ये, तर जून मध्ये मला चांगल्या पद्धतीचा दर या ठिकाणी माझी बाग चालू झाल्यामुळे झाला। तर साधारण माझं सीताफळ हे साधारण 700 ते 800 ग्रॅम पर्यंत एका सीताफळाचं वजन गेलं होतं आणि मला अतिशय चांगला असा दर म्हणजे हायेस्ट दर 165 रुपये माझा या ठिकाणी बागेतूनच माल गेलेला आहे। आतापर्यंत माझं या ठिकाणी 2 टन माल गेलेला आहे। मला समाधानकारक असे पैसे झालेले आहेत आणि त्यामुळे मी समाधानी आहे। आता माझा ह्या सीताफळीचा 3रा तोडा चालू आहे। अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केल्यामुळं मला या ठिकाणी चांगला फायदा झालेला आहे। माझं शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की आपण उत्कृष्ट पद्धतीचं जर नियोजन केलं तर सीताफळ हे फायदेशीर पीक आहे। परंतु बरेचसे शेतकरी आज सीताफळावरती नाराज होऊन बागा काढतायत, ही खरी परिस्थिती आहे। परंतु जर आपण ह्या बागा जर आपण योग्य बहारामध्ये जर धरल्या आणि आउट सीझनला जर धरल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करून जर सेटिंग करता आलं तर खरोखरच सीताफळीचं या ठिकाणी चांगले पैसे होतात। माझं एका कॅरेट 16 किलोच्या कॅरेटचं साधारण 2600 रुपयाला माझं 1 कॅरेट असं हायेस्ट पद्धतीने गेलेलं आहे। आता एक सांगा, खरं तर आता तुम्ही सविस्तर सांगितलेलं 1 कॅरेट कितीला आहे, सीताफळ किती ग्रॅम भरते हे सांगितलेलं आहे, पण तुमची 7 वर्षापूर्वी तुम्ही बाग लावलेली आहे सीताफळीची, पण कुठल्या महिन्यात लावली आणि कुठल्या जातीचं हे आहे? म्हणजे आता जे दिसतंय फळ ते कुठल्या जातीचं आहे आणि कुठल्या महिन्यात तुम्ही ही बाग लावायचा शुभारंभ केला किंवा त्याची बागेची तयारी कशी केली अगोदर? म्हणजे रान कसं तयार केलं, पाण्याचा वापर कसा केला, कसं ते तुम्ही नियोजन केलं होतं? साधारण कसं होतं त्यावेळेला पाण्याचं जरा जास्त आपल्याकडं दुष्काळाची परिस्थिती होती आणि अशा वेळेला पीक कुठलं निवडायचं तर आम्ही सीताफळ ही व्हरायटी या ठिकाणी गोल्डन जातीची निवडली आणि तर आमची ही जी बाग आहे ती साधारण किती एकरात आहे? म्हणजे ही 1.25 एकरामध्ये आमचे 315 झाड आहेत। बरं, ही जी गोल्डन ही आहे म्हणजे तुम्ही ही रोपं कुठून आणली होती? हे रोप आणलेली तर आम्ही बार्शीहून रोप आणलेली। बर,
आता एक सांगा, तुम्ही जमिनीची तयारी कशी केली, म्हणजे कसं ते रान तयार केलं? जमीन हे नांगरून घेणे, भुसभुशीत करणे आणि सरळ बेड सोडणे आणि बेडला झाडं लावून घेणे. आता ह्याची जी तुम्हाला बघायचं झालं तर ही आमची जी झाड आहे ती 8 बाय म्हणजे 8 फूट अशी 8 फूट. हा, आणि असं आणि किती अंतर आहे? असं आहे ते 13 फुटाचं अंतर आहे. हे 13 फूट हा, 13 आडवं फुटाचं आणि अंतर आहे. उभा आहे, म्हणजे ते 8 फुटाचं ठेवलेलं आहे. हा, ठेवलेला आहे. याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला इथून बागेतून आपल्या ट्रॅक्टर वगैरे मशागतीसाठी फिरवायला सोपं पडतं. आणि ही झाडं मोठी होणार असल्यामुळं आपल्याला भविष्यात दृष्टीनं सुद्धा सीताफळ झाड ही एकदा लावल्यानंतर 20-25 वर्ष ही बाग चालू शकते. त्याच्यामुळं आपण असं नियोजन करणं गरजेचं की जास्त अंतर असावं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की भरपूर अंतर चाललं, पण ही झाडं ज्या वेळेला एकामेका झाडं जातील त्यावेळेला आपल्याला कळेल की बाबा ही आपल्याला अंतर ज्यादा ठेवणं गरजेचं होतं. बरं, आता एक सांगा की आता खत, म्हणजे तुम्ही खत कुठली वापरली ह्या सीताफळीसाठी? काय लागतात का त्याला खत, म्हणजे हा, वेगळी काय आहे का त्याच्यासाठी? सीताफळीला आपल्याला सुरुवातीला जर झालं तर सीताफळीला आपण शेणखत आणि त्याच्याबरोबर कुंबड खत देणं गरजेचं आहे माझ्या मते. कारण सीताफळ हा थंड पदार्थ आहे. जर थंड असल्यामुळं तर ज्यावेळेस शेटिंगचा विषय येतो त्यावेळेला आपण त्याला जर बागेला आपण जर अग्नी दिला, अग्नी म्हणजे कुंबड खतातून अग्नी मिळू शकतो, तर त्याच्या वेळेला शेटिंगच्या वेळेला ते झाडाला सपोर्ट होतोय. आणि त्याचा मला रिझल्ट आलेला आहे चांगला. कुंबड खत आणि आपलं शेणखत मिक्स दिल्यानंतर आणि त्याच्यानंतर आहे मग ज्यावेळेला सीताफळ ज्यावेळेला शिटिंग वगैरे झालं त्यावेळेला सुरुवातीच्या पिरियडमध्ये 050 किंवा 052-47 अशा पद्धतीचे रासायनिक खताचा तुम्ही वापर केला? लिक्विड मध्ये आम्ही देत. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला फवारण्या सुद्धा घेणं गरजेचं. म्हणजे रोग कुठला पडतो का ह्याच्यावर? सीताफळीच्या बागेवरती वेळोवेळी फवारण्या कराव्या लागत असतात, ज्यामुळे काही जे रोग जे येतात ते नष्ट करायचे झाले तर किमान 15 दिवसातून एक फवारणी असावी. सीताफळीला जास्तीत जास्त मिली वगैरेपासून धोका आहे, पण आपल्या फवारण्या जर योग्य वेळेत असतील तर फळे हे चांगली निरोगी आपल्याला आणता येतात. आणि आपण सुरुवातीपासून साधारण आपलं शेटिंग झाल्यानंतर साधारण 1-2 महिन्याचं फळ झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये साधारण सापळे लावलेले असतात. या ठिकाणी सीताफळीच्या बागेमध्ये तुम्हाला बघायला झालं तर अशा पद्धतीचे सापळे असावेत. हे समोर दिसत आहेत का, ह्या अशा पद्धतीचे सापळे असावेत. हे पहा, यामध्ये ही डंक करणारी माशी असते आणि ही माशी पकडली जावी म्हणून ह्या पद्धतीचे सापळे लावली जावी. बरं तात्या, एक सांगा, आता तुम्ही ते सापळ्याचं दाखवलेलं आहे, मी बऱ्याच वेळेला म्हणजे बागेत येतानाच ते मला दिसलेलं होतं. तोच प्रश्न मी विचारणार तेवढ्याच तुम्ही दाखवलेला आहे. पण डाळिंबीच्या बागेत सुद्धा हे काही वेळेला आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे दोन्ही कडचं एकत्रच, म्हणजे असं नाही. हे विषय असा आहे की ही जी माशी आहे ती ही वेगळी माशी आहे सीताफळीसाठी. हा, सीताफळीचं जी गोळी असते ना ती वेगळी असते. बर, त्याचा फेवर वेगळा असतो, कारण या ठिकाणी अनाराचा फेवर दिल्यामुळे जी मादी माशी आहेत सगळ्या एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा फिरून त्याच्यात सापळ्यामध्ये पडतात. बरं, आता एक सांगा, म्हणजे की आता शेतकऱ्यानं, म्हणजे जे आता आपण बाग लावलेले आहे, तर सीताफळीसाठी बरेच लोक म्हणजे नवीन लावणारे असतात, त्यांना माहित नसतं आणि ते बाग काढतात किंवा उत्पन्न नाही निघालं का ते सोडून देतात. तर अशा शेतकऱ्यांना काय सांगताल की तुम्ही बाबा काय मार्गदर्शन करताल त्यांना, किंवा काय सांगू इच्छिता काय की तुम्ही बाग लावताय, इतर डाळिंबीला वेगवेगळे मार्गदर्शन मिळतं, पण सीताफळीच्या संदर्भात थोडेसे अडचणी शेतकऱ्यांच्या वाढायला लागलेल्या आहेत, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते बाग पण काढायला लागलेले आहेत. तर तुमचा काय अनुभव? खरं आहे, कसं आहे की हे एकच सीजन मध्ये धरता येते बाग सीताफळी. एकदा फेल गेलं, शेटिंग झालं नाही तर मग शेतकरी फार अडचण येतो. त्यांचं बरोबर आहे, आणि मग वर्षभर काय करायचं, मग त्याच्यामुळे तसं शेतकरी निर्णय घेत आहेत. आणि बाकीच्या पिकाला डाळिंबीला वगैरे पर्याय असतात की बाबा समजा फेल गेलं तर 1-2 महिन्यात धरता येते ताण देऊन, पण तसं सीताफळीचं नाही. मग माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना की तुम्ही पहिल्यांदा काय करा, प्रॅक्टिकली अगोदर ज्यांच्या बागा सक्सेस झाले, त्या काय सक्सेस होत आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करा. अभ्यास करून
प्रॅक्टिकली त्या बागेमध्ये उपस्थित राहून बघा नक्की काय काय केलं जातंय आणि आपल्याला ते सक्सेस होणार असेल तर आपणही डेअरिंग करू शकता. कारण सीताफळ सारखे पैसे म्हणजे भरपूर होत आहेत सीताफळीचे, पण आपली तेवढी तयारी पाहिजे. आपलं जर बागेमध्ये आपलं सेटिंग जर भरपूर असेल, फळ भरपूर आले तर भरपूर पैसे होणार आहेत. पण सेटिंगच झालं नाही तर आपलं वर्ष बी वाया जाणार आहे. मग थोडक्यात बोलायचं झालं तर रिस्कही जास्त आहे सीताफळी. म्हणजे एकतर तुम्ही लावताना पूर्णपणे माहिती घ्या, ज्यांनी लावले त्यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घ्या. ज्याच्या सक्सेस बागा आहेत त्या बागांना भेटी द्या. ते नक्की कुठल्या महिन्यात धरतात काय धरतात, कारण याला रिस्क मोठी अशी आहे की हे जर आपण जूनला जर बागा धरल्या, मे जूनला धरल्या तर सगळी सीताफळ येते. पण अचानक तुम्ही कसं काय, कारण हे सीताफळ बघितले तर नोव्हेंबरच्या दरम्यान, नोव्हेंबर डिसेंबर त्या दरम्यान येत असतात, पण हे जूनच्या म्हणजे जुलैच्या मध्येच तुमची म्हणजे पूर्ण तोड झालेली आहे. ते असं ऑड टायमिंगला म्हणजे कसं काय तुम्ही ही बाग निर्मिती तयारी केली ह्याची? हो, यात कसं आहे माहित आहे का, आता हे निसर्ग येऊ शकतं का? पण तसं ते आता येऊ शकतं म्हणजे तुम्ही येऊ शकते म्हणजे केलेलं आहे. विषय असा आहे की आपल्याला हे शक्य आहे, पण त्याला निसर्गाची जरा थोडी लाभावी लागते. कारण त्यावेळेचं जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर समजा चुकून आपली बाग लीड झाली आणि ती मार्च मध्ये सेटिंगला गेली तर मार्चच्या उन्हामुळे ते सेटिंगला प्रॉब्लेम येते, कळी गळते. प्रचंड अशी कळी गळ जर झाली त्यावेळी शेतकरी मग जरा नाराज होतो. पण त्याच जर समजा की जानेवारी फेब्रुवारी मध्ये सेटिंग जर झालं तर मग त्याला दर हा 100% ठरलेला. रिस्क फार महत्वाची आहे. रिस्क आहे म्हणजे असं जरी सीझन चुकवायचं असेल आणि त्याच्यात जरी आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल किंवा मार्केटमध्ये आपल्याला जास्त मागणी माल हे करायचं असेल तर त्याच्यात धोका पण तुम्हाला पत्करावा लागतो. धोका पत्करायला रिस्क घेतल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही असं आहे. तुम्ही जास्तीत जास्त रिस्क घेऊन जर तुम्ही माल जर आणला तर तुम्हाला दर छान मिळणार आहे. हाच तुमचं जर परत समजा जर तुम्ही रिस्क कमी घेतली ते म्हणला चला निसर्गाप्रमाणे आपण त्याला जूनला बाग धरूया आणि जूनला आलेली फळं तुमची येणार ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, त्याला प्रचंड मार्केट रेलचेल झालेली असणार. मग त्याला 20 रुपये 25 रुपये 30 रुपये अशी बाजारामध्ये दर पडलेले असणार. आणि आता मला सांगा, आता ज्या बागेत आपण उभं राहिलेलं आहे ह्या बागेत तुम्ही पूर्वी कुठलं पीक घेत होता? म्हणजे आता एवढी चांगली सीताफळ आणलेलं आहे, पण ह्याच्यात पूर्वी किंवा पारंपरिक कुठलं पीक येत होतं? त्याच्यामध्ये आमचं मूळ पीक आम्ही ह्याच्यात घेत होतो, कांदा वगैरे असायचा आमचा, कांदा कोथिंबीर, त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आम्ही ह्याच्यामध्ये हे केलं होतं. पण पैशाच उत्पन्नाचं मग ह्याच्यात जास्त वाढलं का त्याच्यात? तुम्हाला कुठला अंदाज आला? सुरुवातीला सीताफळीचं नियोजन करूस्तोवर अनुभव येऊस्तोवर ह्याच्यामध्ये फायदा झालेला नव्हता, परंतु जसं आपल्याला यातली माहिती दिली आणि आपण अभ्यास करत गेलो तसंच आपल्याला फायदेशीर वाटायला लागलं. बरं, तरी बंधूंनो, खरं तर मानसारख्या दुष्काळी भागात आपल्या सीताफळीची बाग वामनराव तात्यांनी फुलवलेली आहे. खरं तर त्यांनी मेहनत पण कशी घ्यावी लागते हे सांगत, जे शेतकरी आपल्याला यश येत नाही म्हणून सीताफळीची बाग काढत आहेत त्यांनाही त्यांनी कानमंत्र दिलेला आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं काढत आहेत ते आपल्या शेतकरी बंधूंना सांगितलेलं आहे. त्यांनी मानदेश भूषणला एक छान शेतकऱ्यासाठी मुलाखत दिलेली आहे आणि कृषी वारीचा पहिला शुभारंभ आपल्याला खरं तर एक सीताफळीच्या रूपाने मिळालेला आहे. आणि शेतीमध्ये जे वेगवेगळे तुम्ही प्रयोग करत आहात, खरं तर तुम्ही राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातनं ह्या कृषीवारीमध्ये आलेला आहात आणि वेगवेगळे प्रयोग करत आहेत. या शेतीच्या प्रयोगाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही मानदेश भूषण परिवाराला आमच्या खूप खूप शुभेच्छा.